नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे मीरा पण मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलेली राहते. मंजिरीने मीराला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं राहतं. त्याच्याने वेदाला फार तसं वाईट वाटलेलं राहतं. वेदा खाली येते आणि म्हणते, आई थांब ना, तू अजिबातच हॉस्पिटलमध्ये जाऊ नको. पण मीरा कसलं काय ऐकते? मीरा काही ऐकत नाही. मीरा त्या लोकांबरोबर चालली जाते मेंटल हॉस्पिटलमध्ये. तिकडे अंबिकाला पण फारच वाईट वाटलेलं राहतं. अंबिका म्हणते, मीरा कुठे गेली मला सांगा. पण अंबिकाचा आवाज काही कोणाला ऐकू येत नाही. अंबिकाला अजूनच फार वाईट वाटतं, फार टेन्शन येते. अंबिका म्हणते, अनन्या सांग ना, मीरा कुठे गेली? तुम्ही सांगा ना सगळी, मीरा कुठे गेली? पण कोणी काही सांगत नसतं. तेवढ्यात अनन्या विचारते मंजिरीला, तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे बरं वहिनींना? ते ऐकून तर त्या अंबिकाला एकदम मोठा शॉक लागतो. अंबिका म्हणते, मंजिरीला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, आता हिच्या बरोबर पुढे काय करतील? त्याच्याने त्या अंबिकाला फारच टेन्शन आलेलं राहतं. अंबिका ह्याच विचारामध्ये पडते की आता मीरा बरोबर पुढे काय करतील. आता तिथे एक माणूस राहतो, तो तिला डायरेक्ट शॉक ट्रीटमेंट देत राहतो की ते सगळं मंजिरीने सांगितलेलं राहतं. मंजिरी म्हटलेली राहते, आता हिला तुम्ही शॉक ट्रीटमेंट द्यायच्या बरोबर खूप वाईट साईट तसले प्रकार तुम्ही करा. कारण की त्या मंजिरीला फार तसा मीरावरती राग आलेला राहतो. त्या मंजिरीला माहिती राहतं अंबिका तिच्याशी बोलते, मीरा सगळं खरं बोलते, मीरा काही आजारी नाहीये, मीरा एकदम चांगली आहे. ती मंजिरीला सगळं माहित राहतं. पण मंजिरी मुद्दामच ते कारस्थान करते. मंजिरी मुद्दामच त्या मीराला आहे ना वेडे ठरवण्याकरता हे सगळं प्रयत्न करत राहते. त्याच्याने ती अंबिकाला फारच वाईट वाटलेलं राहतं. अंबिका आता असं काही करणार राहते ना, त्याच्याने ऐन वेळेवरती जाऊन डायरेक्टच ना मीरा वाचणार राहते त्या सगळ्यातनं. आणि मीरा त्या सगळ्यातनं वाचल्यावरती तर मीरा सगळ्या गोष्टीचा शोध लावणार. मीराने सगळ्या गोष्टीचा शोध लावल्यावरती मीराला कळेल का ह्या सगळ्या कारस्थानामध्ये, ह्या सगळ्या कट कारस्थानामध्ये ती मंजिरी सामील होती. आणि ते सगळं मीराला कळल्यावरती मीरा पुढे काय करेल हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. कारण की आता मीरा पुढे लवकरच त्या मंजिरीचा सगळा खरा चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण की आता तिकडे मायाला एकदमच घाम फुटले राहतो, तिला एकदमच टेन्शन आलेलं राहतं. कारण की मायाला आता असं वाटत राहतं, कारण की मायानेच त्या अंबिकाचा खून केलेला राहतो. त्या मायाला असं वाटतं आता तिची आत्मा इकडे तिकडे भटकते का काय. आता तिकडे तिला फारच घाम फुटलेला राहतो. तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.